नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक पहिला संच या धड्याचा 6वा भाग आज आपण सुरू करणार आहोत. आता संच लिहिण्याच्या आपण वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या, पण संच आपण आकृतीद्वारेही लिहू शकतो. लक्षात घ्या, संच ही आकृतीद्वारे आपण लिहू शकतो. ते कसे लिहायचे, ही पद्धत कोणी मांडली, या सगळ्यांचा अभ्यास आपण करू. तर चला सुरू करूया या नवीन भागाला, ज्यात आपण शिकणार आहोत संच आकृतीद्वारे कसे लिहायचे. तर पहा, वेन आकृती म्हणजेच त्याला बोलतो वेन डायग्राम. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन, ज्यांचा जन्म वर्ष आणि मृत्यू वर्ष येथे लिहिले 1834 ते 1883, यांनी प्रथम केला. हा आहे त्यांचा फोटो जो त्या काळी काढला होता. हे आहेत आपले ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन. आता यांनी खरं तर ह्या आकृत्यांचा उपयोग करायला सुरुवात केली, म्हणून यापुढे आपण ज्याही आकृत्या काढू संच दर्शवण्यासाठी त्यांना आपण वेन आकृती असे म्हणणार किंवा वेन डायग्राम्स असे म्हणणार. वेगवेगळ्या संचातील संबंध समजवण्यासाठी आणि संचांवर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या आकृत्यांचा चांगला उपयोग होतो. म्हणजे आतापर्यंत संच आपण महिरपी कंसात दाखवायचे, आता आपण दाखवणार आकृत्यांमध्ये. मग आपण चौकोन किंवा आपण वर्तुळ, त्रिकोण यांचा आपण वापर करू शकतो. तर चला, वेन आकृती कशी काढतात, त्याचा अभ्यास कसा करतात त्याचा आपण समजून घेऊ. आता इथे एक उदाहरण दिले, ए बरोबर ए या संचात 5 घटक दिलेत, 1 2 3 4 5. आता आपल्याला समजा हे वेन आकृतीने दाखवायचं असेल तर कसे दाखवणार. एक आपण वर्तुळ काढा, त्या वर्तुळात नाव द्या ए. याचा अर्थ काय, ह्या वर्तुळामध्ये ज्या संख्या येतील त्या ए या संचांचे घटक आहेत. पहा याचे वाचन कसे करतात. या आकृतीमध्ये जितक्या संख्या दिल्यात ते सगळ्या संख्या खरं तर या दिलेल्या इथे इंग्रजी अक्षर लिहिले जाते, मग ते कुठले असू शकते, ए बी सी डी कुठली असू शकते, त्या संचाचेच घटक आहेत. आता दुसरं दिले पहा, दुसरे उदाहरण आहे बी हा संच दिलाय. एक्स बी या संचाचाच एक घटक आहे जो -10 इतका किंवा -10 पेक्षा मोठा परंतु 0 इतका किंवा 0 पेक्षा लहान आहे आणि तो एक्स हा पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या म्हणजे कुठली, 0 ऋण आणि धन या सगळ्या संख्या पूर्णांक संख्येत येतात. या सगळ्या संख्यांचा समूह आपला पूर्णांक संख्येत येतो. परंतु लक्षात घ्या, आपल्याला एक्स ची संख्या कुठून कुठपर्यंत दिली, -10 इतकी किंवा त्यापेक्षा मोठी परंतु 0 इतकी पण 0 पेक्षा लहान. म्हणजेच काय, 0 पासून -10 पर्यंत जितक्या सगळ्या संख्या येतात 0 आणि -10 पकडून त्या सगळ्या बी या संचाचाच घटक आहे. मग ते वेन आकृतीत कसं दाखवायचे, मग तुम्हाला पाहिजे तर आकृतीमध्ये दाखवायचं आहे. तर हा तुम्हाला इथे आयताकृती आयत दिलाय, एक आयत दिलाय, तुम्हाला पाहिजे चौरस वापरा, तुम्हाला पाहिजे तर वर्तुळ वापरा, तुम्ही कुठल्याही प्रकारचे आकृती वापरू शकता. परंतु त्यामध्ये या संख्यांचा समूह लिहिणे आवश्यक. म्हणून 0 पासून -10 पर्यंत सगळ्या संख्या लिहिल्या आणि हा संच बी संच दर्शवतो, त्या कारणाने आपण उजव्या वरच्या बाजूस आपण त्या संचाचे नाव लिहिले बी. अशा प्रकारे वेन आकृती दर्शवली जाते. त्या आकृतीमध्ये नेहमी वरच्या बाजूस आपल्याला, मग ती डावी बाजू असो की उजवी बाजू असो, पण त्या वेन आकृतीच्या इथे आपण जो संचासाठी आपण ही आकृती काढली त्या संचाचे नाव आणि त्या संचामधले घटक त्या आकृतीच्या आत दाखवले जातात. आता पुढचा आहे उपसंच, म्हणजेच काय, सबसेट. जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बी चा प्रत्येक घटक संच ए चा देखील घटक असेल तर बी संचाला ए चा उपसंच असे म्हणतात. पहा लक्षात घ्या, ए मध्ये खूप सारे संख्या आहेत पण त्यातल्या काही संख्या बी या संचात आहेत. म्हणजेच बी हा ए या संचाचा, संच बी हा ए या संचाचा उपसंच असे मानले जाते किंवा असे म्हणतात. आता ते लिहितात कसे, तर हे चिन्ह आपण वापरतो उपसंचासाठी आणि याचे वाचन कसे करतो, बी उपसंच ए. म्हणजेच बी हा ए चा उपसंच आहे. तर अशा प्रकारे आपण चिन्हाने दाखवतो आणि त्याचे वाचन करतो बी उपसंच आहे या चिन्हाचे, किंवा बी हा ए चा उपसंच आहे असे वाचन करतो. पहा म्हणजे याचा अर्थ काय, उपसंच. आता असे बरेच चिन्ह आपल्याला वापरात येणार आहेत.
या पुढच्या भागांमध्ये, या पुढच्या ह्या धड्यांमध्ये. तर काय आहे ते नंतर पाहू. आता एक उदाहरण दिले पहा. ए हा संच दिलाय, त्यामध्ये घटक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 आकडे दिलेत आणि बी मध्ये दिले 2 4 6 8. तर काय करायचे पहा. आपण बी यातले संख्या आपण पहिले लिहून घेतल्या 2 4 6 8. त्या आहेत एका वर्तुळात आणि तो आहे आपला बी चा संच. आणि त्यावरती आपण मोठा वर्तुळ काढले. का? कारण ह्या 2 4 6 8 या संख्या ए मध्ये येतात. म्हणजे ए हा जर संख्या पहिले लिहिली 1 2 3 4 5 6 7 8, तर त्यामध्ये बी या संचातल्या संख्या एका साईडला एका बाजूला लिहून त्यावरती वर्तुळ करा आणि त्यावरती नाव द्या बी. किंवा बी च्या पहिल्या संख्या लिहा आणि त्यावरती अजून एक वर्तुळ काढा आणि तिथे ए संचाच्या उरलेल्या संख्या लिहा. तो झाला ए संच. परंतु यामध्ये पहा, ए च्या काही संख्या या बी मध्ये आल्यात. म्हणजे अर्थ काय? बी हा ए चा उपसंच आहे, असे याचे अर्थ झाला. आता उदाहरण 2. एन ही एक नैसर्गिक संख्या संच आहे. आय पूर्णांक संख्या संच आहे. म्हणजेच काय? एन आय चा उपसंच आहे. पूर्णांक संख्या संच म्हणजे काय? पूर्णांक संख्या संच म्हणजे त्यामध्ये ऋण संख्यांचा संच आला, शून्य आला आणि नैसर्गिक संख्यांचा संच आला. म्हणजे सांगा, पूर्णांक संख्या हा खरं तर केवढी मोठी आहे? ही 3 संख्या समूह बनून बनली. कुठली? नैसर्गिक संख्या, शून्य आणि ऋण संख्या. तर पहा, या सगळ्या मिळून आपल्याला पूर्णांक संख्या मिळते. म्हणजेच काय? पूर्णांक संख्येमध्ये नैसर्गिक संख्या येतातच. म्हणून आपण काय बोलतो? एन हा आय चा उपसंच आहे, कारण सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्णांक संख्या सुद्धा असतातच. आता तिसरे उदाहरण दिले. पी हा संख्या संच घेतलाय. हा संच घेतलाय, त्यामध्ये एक्स पी चा असा घटक आहे की एक्स हे वर्गमूळ, एक्स हे 25 चे वर्गमूळ आहे. म्हणजे एक्स ही संख्या खरं तर 25 ची वर्गमूळ आहे. मग ती -5 येऊ शकते, +5 येऊ शकते. आता पुढचा संच काय लिहिलाय पहा. एस बरोबर संच काय दिलाय? वाय हा एस या संचाचा घटक असून वाय ही कुठलीही पूर्णांक संख्या असेल आणि ती -5 ते +5 या दरम्यान असणार. -5 आणि त्यापेक्षा लहान आणि +5 इतकी पण त्यापेक्षा लहान. पहा, -5 इतकी किंवा त्यापेक्षा मोठी, परंतु +5 इतकी किंवा त्यापेक्षा लहान. म्हणजेच काय? वाय ची संख्या -5 पासून +5 पर्यंत सगळ्या संख्या लिहा आणि पी मध्ये फक्त -5 आणि +5 लिहिली, अशी यादी बनवली. आता इथे पहा, -5 पासून +5 पर्यंत सगळ्या संख्या लिहिल्या. पण लक्षात घ्या, पी च्या -5 आणि +5 ह्या संख्या एस मध्ये येतात. याचा अर्थ काय? पी चे 2 घटक एस मध्ये आहेत. याचा अर्थ काय? पी चे 2 घटक एस मध्ये आहेत. म्हणजेच काय? पी हा एस चा उपसंच आहे. डाव्या बाजूला जो संच लिहिलाय त्यातल्या संख्यांतला घटक, त्या संचातला घटक उजव्या बाजूला असलेल्या संचाच्या मध्ये असतोच. आता पहा, इथे काही नियम दिलेत, ते समजून घ्या. प्रत्येक संच स्वतःचाच उपसंच असतो. म्हणजेच काय? ए हा स्वतः ए चाच उपसंच आहे. रिक्त संच हा प्रत्येक संचांचा उपसंच असतो. म्हणजेच काय? पहा, वेन आकृती काढली आणि कुठेतरी एखादी रिक्त जागा असेल तर ती रिक्त जागा ही सुद्धा त्या संख्याचाच संच आहे. याचा अर्थ काय? जर आपण ए हा कुठला एक संच घेतला तर त्यामध्ये रिक्त संख्या संच येतच. म्हणून रिक्त संख्या ही खरं तर रिक्त संच हा खरं तर कुठल्याही संचाचा एक उपसंच असतो. तिसरं काय दिले? जर ए आणि बी दोघेही समान असतील, जर 2 संच समान असतील, तर ए हा बी चा आणि बी हा ए चा दोघेही एकमेकांचे उपसंच असतात. तसंच आपण उलटही लिहू शकतो. जर ए बी चा उपसंच आहे आणि बी हा ए चा उपसंच आहे, म्हणजे दोघेही एकमेकांचे उपसंच आहेत. म्हणजे काय? ए मध्ये ज्या संख्या त्या बी मध्ये आहेत आणि बी मध्ये ज्या संख्या त्या ए मध्ये आहेत. याचा अर्थ काय झाला? ते दोघेही काय झाले? समान. ते दोघेही समान संचाचेच झाले. तर हे 4 नियम लक्षात ठेवा. आता पुढचं आहे विश्वसंच. म्हणजेच काय? युनिव्हर्सल सेट. आपण ज्या संचांचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो. म्हणजे आपण कुठल्याही संख्यांचा विचार करा, त्या संख्यांचा सर्व समूह हा खरं तर एक विश्वसंच म्हणून ओळखला जातो.
आता विश्वसंच खरं तर यू या इंग्रजीतल्या मोठ्या अक्षराने दाखवला जातो आणि विश्वसंच तयार दाखवण्यासाठी आयताकार वेन आकृतीचाच व्यायाम तर विश्वसंच दाखवण्याकरता आयताकार वेन आकृतीचाच नेहमी वापर केला जातो. लक्षात घ्या, विश्वसंचसाठी नेहमी आयताकार आकृतीच काढावी लागते. आता उदाहरण पहा. आपल्या शाळेतील वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या 9वीच्या काही विद्यार्थ्यांची अनुपस्थितीचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी 9वी इयत्तेतील विद्यार्थ्यांचा संचांचा विचार करावा लागेल. आता लक्षात घ्या, आपल्याला काय पाहिजे, 9वीच्या काही विद्यार्थ्यांची अनुपस्थितीचा अभ्यास करायचा आहे. आता त्यात 9वीतील सर्व विद्यार्थ्यांचा संचांचा विचार करावा लागेल, कारण त्यामध्ये काही उपस्थित असतात, काही अनुपस्थित असतात आणि आपल्याला अनुपस्थितचाच अभ्यास करायचा आहे. येथे त्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच किंवा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा एक विश्वसंच घेता येईल. लक्षात घ्या, आपल्याला 9वी इयत्तेतील सर्व विद्यार्थी आहेत त्यांना एक विश्वसंच मानू शकतो किंवा शाळेतले सर्व विद्यार्थी आहेत त्यातल्या विश्वसंच मानू आणि त्यांची बरोबरी आपण 9वीच्या अनुपस्थित बरोबर करू. आता उदाहरण 2. आपल्या शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलांतून 15 मुलांचा निवडायचे आहेत. तर शाळेतील जितके सारे विद्यार्थी आहेत ते सगळे विश्वसंच म्हणले आणि ज्यांना क्रिकेट खेळायचं आहे किंवा ज्यांचा 15 खेळाडूंचा संघ आहे ते आपले त्याचे भाग झाले. तर पहा आपण कसे केले. तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा विश्वसंच म्हणून होऊ शकतो आणि त्यातील योग्य त्या 15 खेळाडूंचा संघ त्या संचाचा उपसंच झाला. म्हणजेच काय, अब हा आयताकृती चित्र काढले. आता पहा, आपण इथे आयत काढला. आयत हा करण्यासाठी वापरतो, विश्वसंचासाठी वापरतो. मग तिथे अक्षर आले यू आणि त्यामध्ये आपण एक वर्तुळ काढा ज्यामध्ये क्रिकेटचा संघ लिहा. म्हणजेच काय, हा विश्वसंचाचा हा क्रिकेटचा संघ झाला उपसंच. आता उदाहरण 3 पहा. यू ही परिमेय संख्या संच दाखवते आणि एन ही नैसर्गिक संख्या संच दाखवते. तर नैसर्गिक संख्या खरं तर परिमेय संख्यांचाच भाग येतात. म्हणजेच काय, आपण म्हणू यू ही एक विश्वसंच झाली, म्हणजे परिमेय संख्या विश्वसंच झाली आणि त्याचा उपसंच म्हणजे नैसर्गिक संख्या संच झाला. आपण काय लिहिले, सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय संख्याच असतात. म्हणजेच नैसर्गिक संख्या निवडताना परिमेय संख्या हा त्यांचा विश्वसंच झाला. आता आहे पूरक संच म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्स. समजा यू हा विश्वसंच आहे, जर बी हा विश्वसंचाचा उपसंच आहे. यू हा विश्वसंच पकडला तर बी हा संच विश्वसंचाचा उपसंच आहे. तर संच बी मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला बी चा पूरक संच म्हणतात. लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट संच म्हणजेच काय, ज्या जर बी हा यू चा उपसंच आहे. उपसंच म्हणजे काय, विश्वसंचातले काही घटक बी मध्ये आहेत, तर काही घटक बी मध्ये आहेत ना. उरलेले घटक जे असतात ते खरं तर बी चे उपसंच, बी चे पूरक. तर बी मध्ये असलेले घटक हे यू मध्ये आहेतच, मग विश्वसंचात आहेतच. पण विश्वसंचात असेही काही संख्या आहेत, असेही काही घटक आहेत जे बी मध्ये नाहीत. मग जे घटक बी मध्ये नाहीत ते घटक खरं तर बी चे पूरक संच आहेत असे आपण म्हणतो. संच बी हा बी खरं पूरक संच असेल तर आपण कसे लिहितो, बी डॅश किंवा बी च्या घातात सी. बी डॅश म्हणजे बी च्या घातामध्ये डॅश लिहा किंवा बी च्या घातात सी लिहा असे दर्शवतो. आता बी डॅश म्हणजेच काय, त्याचं उदाहरण कसे लिहिता येतं, एक्स हा पूरक संच बी डॅशचा, म्हणजे बी चा, पहा वाचन कसे करता येईल, एक्स हा ही कुठले तरी एक चल घेतले तर एक्स ही बी डॅशचा एक घटक आहे जो विश्वसंचाचाच एक घटक आहे. परत लक्षात घ्या, एक्स हा बी डॅश म्हणजेच काय, बी च्या पूरक संचाचा घटक आहे जो खरं तर विश्वसंचाचा घटक आहे परंतु आणि बी चा घटक नाही. हे असे आपण त्याचे वर्णन करतो. पूरक संच लिहिताना आपल्याला नेहमी असे लिहावे लागते, म्हणजे आपल्याला त्या या विश्वसंचाचा युनिव्हर्सल सेटचा घटक दाखवावा लागतो, परंतु बी चा पूरक संच शोधतो म्हणजे त्या बी मध्ये नसतात, म्हणून एक्स हा बी चा घटक नाही असे इथे पुढे लिहावे लागते. आता उदाहरण घ्या.
आपल्याला एक विश्वसंच दिलाय यू बरोबर 1 ते 10 सगळे आकडे दिलेत. तर आपण 1 ते 10 सगळे आकडे लिहिले आणि ए मध्ये 2 4 6 8 10 एवढेच आकडे लिहिले. तर उरलेले जे 1 3 5 7 9 आहेत ते ए याचे घटक नाहीत. मग ए चा पूरक संच कसे लिहिणार? ए चा पूरक संच लिहितात जे उरलेले आकडे जे आपल्या विश्वसंचात आहेत ते सगळे आपले पूरक संचात आले. तर 1 3 5 7 9. आता वळूया दुसऱ्या उदाहरणाकडे. आता पहा इथे लिहिलेत 1 3 9 13 11 18 आणि 19. हा झाला विश्वसंच. विश्वसंचात सगळे आकडे लिहून घेतले, परंतु बी मध्ये फक्त 3 9 11 13 आहेत. 3 9 11 13 आले बी मध्ये. मग उरलेले ज्या संख्या आहेत ते बी चे पूरक संच झाले, म्हणजे 1 18 13 या संख्या बी च्या पूरक संचाचे घटक झाले. म्हणून आपण लिहिले बी डॅश किंवा बी च्या पॉवर मध्ये किंवा बी च्या घातामध्ये सी लिहा. आता पूरक संचांचा गुणधर्म काय? ए आणि ए डॅश यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. कारण आपण म्हटलं ए हा युनिव्हर्सल विश्वसंचाचा घटक आहे, परंतु जे घटक ए मध्ये नाहीत पण युनिव्हर्सल मध्ये आहेत ते खरं तर ए चे पूरक संच झाले. म्हणजेच काय, याचा अर्थ ह्या दोघांचे घटक कधीही समान नसणार. आता पुढे ए हा यू चा म्हणजे विश्वसंचाचा उपसंच आहे, तसेच पूरक ए चा पूरक संच हा सुद्धा यू चाच एक म्हणजे विश्वसंचाचाच एक उपसंच आहे. कारण हा ए डॅश आणि हा ए म्हणजे हा ए आणि हा पूरक संच एचा हे दोन्ही मिळून खरं तर आपला विश्वसंच बनतो. म्हणून तिसरा, विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतोच. म्हणजेच आता विश्वसंचाचा पूरक संच म्हणजे काय? विश्वसंच सोडून आयताच्या बाहेर जे काही दिले ते व्यक्तच, हे पूर्ण रिक्तच असतो. म्हणजेच विश्वसंचाचा पूरक संच हा खरं तर आपला रिक्त संचाचंच उदाहरण असते. रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो. म्हणजे बघा, आता आयताच्या बाहेर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या रिक्त आहेत, परंतु त्या रिक्त जागा सोडल्या तर उरतो काय? आयताच्या आतल्या वस्तू किंवा आतल्या घटक. म्हणजेच काय, पूरक संचाचा आपला हा रिक्त संचाचा जर आपल्याला पूरक घेतला, कारण रिक्त संच म्हणजे काय? आयताच्या बाहेर आपला जो विश्वसंच आहे त्याच्या बाहेर, त्याच्या बाहेरच्या गोष्टी जर सोडल्या तर उरल्या कुठल्या? आयताच्या आतल्या. म्हणजे त्याला काय लिहितो आपण? रिक्त संचाचा पूरक. त्या खरं तर आपल्या आयतातल्याच आहेत, म्हणजे काय विश्वसंचाचे घटक आहेत, म्हणून आपण लिहिले हे उदाहरण. आता हे समजून घ्या, कारण हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे येणाऱ्या समीकरण किंवा उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला याची गरज लागणार आहे. म्हणून तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो वेन आकृती कशी काढायची ते. त्या वेन आकृतीनंतर आपल्याला हेही कळलं की उपसंच, पूरक संच आणि विश्वसंच कसा ओळखायचा. उपसंच म्हणजेच काय? आपल्याला दोन संच दिले असतील तर ए या संचातले काही घटक किंवा ए या संचातले काही घटक समजा बी मध्ये असतील तर बी हा ए या संचाचा पूरक संच झाला. विश्वसंच म्हणजे काय? पूर्ण विश्वातून काही गोष्टी फक्त म्हणजे पूर्ण संचातल्या काही गोष्टी फक्त आपल्या संचात आहेत. त्यानंतर पूरक संच. पूरक संच म्हणजे काय? विश्वसंचातील काही घटक ज्या ए या संचात आहेत परंतु ज्या नाहीत त्याला आपण म्हणतो पूरक संच. कोणाचा? ए चा. तर असाच आपला अभ्यास झाला. असाच आपण अभ्यास करत जाऊ आणि तुम्ही नेहमी आस या विद्यालयाशी जोडून राहा. आपण पुढच्या भागात नवीन काही शिकू, नवीन संचांचा अभ्यास करू. तोपर्यंत धन्यवाद.